रुपयाचं काम झालं आपल्याला मस्तपैकी. तिचं बघा काम, तुम्हाला काम दाखवतो. जे डेंटिंग पेंटिंग चालू होतं का बघा, तिथून काम चालू होतं सगळं. आणि थोडंफार बी असं वाटत नाही आहे की डेंटिंग पेंटिंग ना, जर आपण टार्गेट वगैरे जर धरून चाललं तर टार्गेट आपलं सगळं कंप्लीट होतं. म्हणून 12च्या दरम्यान जेवण वगैरे केलं होतं, तेव्हापासून पोटामध्ये अन्न नाही आहे मित्रांनो. आणि एक फक्त चहा घ्यायचं होतं मधामध्ये, तर डोकं दुखतंय म्हणून. सध्या मला आता चक्कर वगैरे पण येत आहे आता गाडी चालत चालत. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर डेली ब्लॉग. तर मित्रांनो, माझं नाव आहे राहुल. जय शिवराय मित्रांनो. सकाळचा टाइम झालाय, बघू शकता तुम्ही 6 वाजून मतलब 7 वाजायला झालंय. किलोमीटर पहिले आपण 0 करून घेऊ रोजच्या प्रमाणे. आपला रोजच्या प्रमाणे किलोमीटर 0 करून ठेवलंय. गाडी गरम व्हायला ठेवलंय. खूप जणांचा गैरसमज असतो मित्रांनो, जेव्हा आपण गाडी रात्रीपासून सकाळी स्टार्ट करतो ना, तेव्हापासून जे आपले हे जे ब्लू लाईट आहे ना, ते जाऊन द्यायचं. कारण की ते ब्लू लाईट आहे ते इंजन ऑइलचा असतो. त्याच्यामुळे ते जी ब्लू लाईट आहे ना, इंजिन सर्क्युलेट होतो, त्याच्यामुळे तो ब्लू लाईट वगैरे जाऊ द्या. मित्रांनो, आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. गावाला गेलो होतो. गाडीचं काम वगैरे पण झालंय, गाडीची सर्व्हिसिंग पण झाले. 2 दिवस झाले आपण गावाला जाऊन आलोय. तर 2 दिवस काय व्यवस्थित काम झालं नाही. तर आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद ना, सकाळी उठलोय 5-5:30 वाजता. तर 1.5 तास लागले आवरायला सगळं. डबा वगैरे अजून व्हायचंच आहे, वरीच आहे. मला गाडी वगैरे पहिले पार्किंग मधून काढून घेऊ, नंतर न चालू म्हणलं कामाला. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहे 1 वर्षाच्या नंतर ना, जे ना आपल्या गाडीला किती खर्च राहणार आहे ते तुम्हाला सध्या माहितीच नाही. तुम्ही नवीन गाडी घेताय सगळं मान्य, पण 1 वर्षाच्या नंतर ना तुमची गाडी काय काम काढते ते तुम्हाला सध्या माहितच नाही. तर 1 वर्षाच्या नंतर ना जे खर्च आहे ना, ते तुम्हाला सांगणार आहे. माझा 1 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या मतलब पुढच्या महिन्यात 19 तारीखला माझा जे 1 वर्ष कंप्लीट होईल उबर आणि आपले ड्रायव्हर क्षेत्रामध्ये. कारण की ह्याच्या अगोदर मी पण चालत होतो, पण दुसऱ्याची गाडी चालत होतो, पण स्वतःची गाडी नाही. कारण की मी जे ना माझ्या मित्राची गाडी चालत होतो थोडे दिवस, आणि थोडे दिवस त्याच्या अगोदर दुसऱ्याची गाडी चालत होतो. तर ठीक आहे, बघतोय आता सकाळचा टाइम झालाय. ते लॉग इन तर केला नाही अजून. लॉग इन वगैरे करू मस्तपैकी. गाडी पहिले काढून घेऊ म्हणलं. पहिले सकाळचा टाइम झालाय, व्हिडिओ वगैरे बनवून घेऊ म्हटलं. तर मित्रांनो, आज आपला टार्गेट राहणार आहे 4,500 रुपये. 4,500 रुपये केल्याशिवाय घरी यायचंच नाही, माझं असं म्हणणं तर आहे. पण विषय काय आहे मित्रांनो, ट्रिपच वाजत नाही मधामध्ये. सकाळी मग दिवसच हे होऊन जातो. ट्रिप जर नाही वाजली ना आपल्याला, तर सगळा जो दिवस आहे ना, ते सगळं खराब होऊन जातो. तर ठीक आहे, आपण निघू आता इथून. गाडी वगैरे दिवस मारून CNG वगैरे भरू आणि बघू आपला टार्गेट कंप्लीट होईल की नाही. आणि तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगतो मी आपला 1 वर्षानंतर ना गाडी किती खर्च काढते ते. मित्रांनो, सध्या टाइम झाला आहे 10 वाजून 35 मिनिटं. आपण आहे हिंजवडी येते, पिरंगुट येते. कस्टमरला केलं ड्रॉप. 2 ट्रिप आपण कंप्लीट झाली. 1000 रुपयाचं काम झालं आपल्याला मस्तपैकी. एक ट्रिप आपण आणलं होतं वाघोलीवरून. वाघोली ते आपल्या काय शिवाजीनगर, तिथं ड्रॉप केलं. तिथून एक ट्रिप नंतर न भेटली आपल्याला, मतलब तासानं आपली हीच रिझर्वेशनमध्ये. आणि त्यांना ड्रॉप केलं. आणि आपल्या गाडीचं बघा काम, तुम्हाला काम दाखवतो. जे डेंटिंग पेंटिंग झालं होतं का, हे बघा, इथून काम चालू होतं सगळं. आणि थोडंफार बी असं वाटत नाही आहे की डेंटिंग पेंटिंग केले, फक्त नॅचरल थोडंसं वाटते. कलरमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर काम वगैरे तर मस्त झालं आहे. आणि हा जो डोर आहे ना आपला, डोर दाखवतो. हा सगळं बेंड येत होता. हा जो डोर आहे ना, सगळं बेंड होत होता, पण आता सध्या ओके झालं, 1 नंबर मस्तपैकी. आणि ही आपली सध्या गाडी आहे. आता बघतोय ट्रिपची वाट. ट्रिप काय पडे ना, पडली तर लिंबू. आता हेलिकॉप्टर जात आहे की काय माहिती, दिसत तर नाही आहे कुठंच मला. वरी कुठंच नाही दिसत आहे हेलिकॉप्टर. हा, हे काही चालले वरी हेलिकॉप्टर. तेच म्हणते, आवाज कसं येत आहे. आणि आज पुण्यामध्ये मॅरेथॉनचं सगळं चाललं आहे मित्रांनो. तर बघतोय ट्रिपची वाट. बघू आता इथून कुठली आपल्याला ट्रिप पडतात. टार्गेट कंप्लीट होईल असं वाटते. लवकर झालं तर लवकर घरी निघू असं म्हणणं आहे. तरी 10-11 वाजेपर्यंत होईलच माझ्या हिशोबाने, तर केलं तर बघतोय ट्रिपची वाट. नाही पडली तर आपल्याला हिंजवडी फेस 3ला जाऊ. जेवण वगैरे नाही झालं अजून. चहा वगैरे मस्तपैकी घेतलं होतं एका टायमिंगला. टाईम बघा तुम्ही पहिले, 4 वाजून 48 मिनिटं. आणि 146 किलोमीटर टोटल गाडी चालली आहे. CNG एवढी आहे. आणि पेट्रोल आपला थोडंसं संपलं आहे ह्याच्यामुळं की आपण जे आहे ना, एक ट्रिप आणताना म्हणजे सध्या आपण आहे ते तुम्हाला सांगतो सगळं डिटेल्समध्ये. सध्या आपण आहे पिंपरी चिंचवडमध्ये, रावेत पिंपरी चिंचवड येथे. कस्टमरला केलं ड्रॉप. आपला शुभम मंगल कार्यालय कुठल्या तरी गाड्याने इथं आहे मस्तपैकी. कस्टमरला केलं ड्रॉप. तर विषय झाला होता, आपण होता लास्ट फेज 3ला, सॉरी पिरंगुटला. तिथून ट्रिप वाजली नाही. तिथून आपल्याला 1 ते 1.5 तास थांबलो, वाट बघितलं. तिथून ट्रिप वाजली नाही. पुढे गेलो थोडं, मग तिथून आपल्याला हिंजवडी मानमधून एक ट्रिप असते आपल्या डायरेक्ट ह्याची कोंडवाची, ते काय म्हणतात ते कोंडवा. हा, तर कस्टमर पण एवढे इरिटेट करत होते ना, खूपच जास्त. ते 8 लोक होती. ते बोलले ती तुम्ही घेऊन जा, काय एक्स्ट्रा तुम्ही आहे तुम्हाला ते पे करतो, पण तुम्ही घेऊन जा. मला एका माणसाचे 300 रुपये लागेल. जर जायला तयार असेल तर द्या म्हणले.
तर ते बोलले नाही नाही काहीतरी बरोबर सांगा. म्हणलं तेवढंच होईल, नाही तर नका बसू, म्हणलं काही प्रॉब्लेम नाही. मग मी याच्या कारणामुळे सांगितलं कस्टमरला मला नाहीच नाही होतं, कारण की 6 माणसं झालं एक तर मॅरेथॉनमुळं हे पब्लिक जास्त मतलब ट्रॅफिक हवालदार जास्त फिरत आहे. जर कवचित बघितलं असतं तर आपल्याला फाईन वगैरे मिळालीच असते आरामानं. त्याच्यामुळे मी म्हणलं नको म्हणून रिस्क घ्यायला. मग त्यांना 6 माणसं नेलं आणि त्यांनी दुसरी गाडी, एक मिनी गाडी बुक करायला लावली. त्यांना सोडलं मी याला कोंडवा इस्कॉन एक टेम्पल पाशी, तिथं कोणता तरी टेम्पल आहे. आणि त्यांच्याकडून 100 रुपये एक्स्ट्रा घेतले, कारण की जी आपली गाडी आहे ना तर थोडं लहान मुलगा होतं, त्याने वोमिट केली होती त्याच्यामुळे. आणि कस्टमरकडून पैसे घ्यायचं जर गाडी खराब वगैरे झाली तर कस्टमरला सरळ म्हणायचं गाडी खराब केली तुम्ही, पैसे लागेल म्हणून वॉशिंग करायला. डायरेक्ट म्हणायचं. थोडं बाहेरून थोडं आतून होतं आणि त्यांनी दरवाजा वगैरे मस्त पुसून दिला होता, काय प्रॉब्लेम नाही. पण थोडं आतून वोमिट वगैरे केली, ते पण आता चकाचक केली आहे. तर तिथं थांबत होतो आपण. तिथं पण आपल्याला 2 तास झाले होते. तिथं आपण आय थिंक 12:30-1 वाजता 12च्या दरम्यान, 1 वाजता दरम्यानच होतं काहीतरी, 1च्या दरम्यान होतं. तिथून आपल्याला डायरेक्ट वाजते 3 वाजता ट्रिप. 2 तास थांबून मध्ये ट्रिपच नाही वाजत होती, फार छोटी छोटी ट्रिप वाजत होती. तिथून एक आपण त्या ट्रिपचे आपल्याला मी तुम्हाला सांगतो पहिले किती दिले. त्या ट्रिपचे आपल्याला दिले 600 काहीतरी 64 रुपये काहीतरी दिले. तुम्ही स्क्रीनला बघून घ्यायचं. ते ट्रिप सोडल्याच्या नंतर ना आपल्याला तिथून एक ट्रिप असते आपली शुभम हे इथलं पिंपरी चिंचवडची. आणि इथं येताना मला दाखवलं ते 1 तास 5 मिनिटं आणि येता लागले 1 तास 40 मिनिटं टोटल. कारण की मॅरेथॉनचे याच्यामुळं थोडं रस्ते वगैरे बंद होते. मला माहीत होतं, पण थोडं फिरून आणलं म्हणल्यावर होईल म्हणलं. त्या थोडंफार फिरून आणलं आणि सोडलं इथं मस्तपैकी. आता बघतोय ट्रिपची वाट. CNG भरायला जातो. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, 1 वर्षाच्या नंतर ना गाडीचे काय काय खर्च येतात ते मग तुम्हाला CNG भरायच्या टायमिंगला सांगतो. आता जातो इथून CNG भरायला. 9 मिनिटं आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला CNG वगैरे भरून घेऊ तर आपल्याला एखादी ट्रिप वगैरे वाजच. चहा नाश्ता वगैरे काहीच नाही झाला आता. तर बघूया कुठली ट्रिप पडते. आणि टार्गेट आहे ना कंप्लीट केल्याशिवाय जायचं नाही. आता मस्तपैकी झालंय, तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने टार्गेट किती झाले ते आपल्याला म्हणतात ना. जर आपण टार्गेट वगैरे जर धरून चाललं तर टार्गेट आपलं सगळं कंप्लीट होतं. म्हणून टार्गेट कंप्लीट झालं, त्याच्यापेक्षा अजून वरी पण पैसे झाले. आपण आहे सध्या घरं चाललंय, म्हणलं भीमा कोरेगावलाच आहे. आता 20 मिनिटामध्ये घरी पोचू. तुम्हाला टाईम दाखवतो पहिले किती झाला आहे ते. थंडी बाहेर खूपच वाजतंय मित्रांनो, आणि मेहनत केल्यावर सगळंच भेटते असं म्हणतात. तर तुम्ही पहिले टाईम बघून घ्या रोजच्या प्रमाणे. 12 वाजून 18 मिनिटं आणि 288 किलोमीटर गाडी चालली टोटल. CNG दाखवतो तुम्हाला केवढी येते. 1 मिनिट. 2 गाडी CNG किती लागलं तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगतो. आणि आपलं जे राहिलं ना ते टॉपिकच राहिलं. सध्या मी इथं मोबाईल ठेवतो आणि सगळं डिटेल्समध्ये सांगू तुम्हाला काय विषय आहे ते. तर गाडी स्टार्ट करू. तर आपण लास्ट कुठे होतो, पिंपळे सौदा ती रावेत पाशी तिथं होतो. तिथून आपल्याला ट्रिप 15 ते 20 मिनिटं काहीतरी वाजली नाही. नंतर ना एक आपल्याला नाही का थोडं पुढं गेल्यावर एक आपल्याला तिथल्या तिथे एक ट्रिप असते मस्तपैकी. 2 मिनिटं पिकअप होतं आणि त्याच्यानंतर 4 मिनिटं ड्रॉप होतं. त्यांना मस्तपैकी पिकअप करून ड्रॉप केलं. त्यांची 181 रुपये काहीतरी भेटले आपल्याला. कस्टमरकडून 220 रुपये काहीतरी होते कॅश कलेक्ट, आणि 20 रुपये कमिशन उबरने खाल्लंय. तर ठीक आहे, जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. तिथून आपल्याला एक रॅपिडोमध्ये वाजते मस्तपैकी. आणि रॅपिडोमध्ये असा विषय झाला की एक डायरेक्ट एक्सेल वाजली. डायरेक्ट ती वाजली 836 रुपये काहीतरी, हांडेवाडी डायरेक्ट तिथून. म्हणलं 1 तास मला 1 तास 38 मिनिटं काहीतरी दाखवले होते. असं टाईम नाही लागत. पण मी जेव्हा मला लॉंगची ट्रिप पडली ना, पहिले मी मॅपमध्ये जाऊन पहिले लोकेशन चेक करतो किती मिनिट आहे, ट्रॅफिक वगैरे आहे की नाही म्हणून. 1 तास 38 मिनिटं लागले आणि त्याचे आपल्याला टोटल दिले मित्रांनो 836 रुपये. तिथं गेल्याच्या नंतर ना आपल्याला 5 ते 10 मिनिटामध्ये एक छोटीशी राईड वाजते. मला चला म्हणलं घराकडचीच आहे, अमनोरा टाउनशिपची. तर चला मला जाता जाता याला पण सोडू. तिथं जाऊन त्यांना सोडलं मस्तपैकी. त्यांना सोडल्याच्या नंतर ना तिथं आपल्याला 5 मिनिटं वाट बघितली आणि आपल्याला रस्त्यानंच एक बुकिंग पडली होती मधामध्येच, काय म्हणतात त्याला, आपली खराडीची. पण मी काय एक्सेप्ट केली नाही. म्हणलं जाऊ द्या म्हणून, एखादी एक्सेल वगैरे घेऊन जाऊ म्हणून खराडी साईड. तर नंतर ना वाटल्यावर म्हणलं घेतली सुद्धा बरं झालं असतं. तिथून आपल्याला नाही का मित्रांनो, तर एक डायरेक्ट आपल्याला तिथून पडते एक हिंजवडी. फेज 1 आय थिंक. फेज 1च पडती. ब्लू रेजा नाही का ती बिल्डिंग वगैरे आहे त्या साईडची. मस्तपैकी कस्टमरला पिकअप केलं आणि कस्टमरकडे गेल्या प्रीमियर ट्रिप होती. कस्टमरकडे गेल्या कस्टमर म्हणतात, भैया कैसे चलोगे, मीटर से चलोगे या फिर अपना रेगुलर जो चलोगे उससे चलोगे. अरे सर आपको ज़्यादा देना तो आप दे सकते हो, कोई प्रॉब्लेम नाही सर. कस्टमर पण हसा लागले. तर कस्टमरला तिथं जाऊन त्यांना मस्तपैकी ड्रॉप केलं आणि त्यांच्याकडून कॅश कलेक्ट केले 640 रुपये. 620 रुपये त्यांचं बिल झालं होतं, पण कस्टमरने एक्स्ट्रा पे केले 20 रुपये. ती बोलल्यामुळं त्याच्यामुळं.
तर कस्टमरला तिथून ड्रॉप केल्याच्या नंतर ना आपण जस्ट म्हणलं आता मित्राकडे जायचंय, झोपायचंय, असं टार्गेट कम्प्लीट झालं होतं आपण तवाच. पण चला म्हणलं झोपायचं म्हणलं आणि जेवण वगैरे करायचं, माझा असं विचार चाललं होतं. आणि लगेच आपल्याला नाही का मित्रांनो एक ट्रिप असती सिडानमध्ये डायरेक्ट आपल्या पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. ते 1 तास 1-2 मिनिटं काहीतरी दाखवत होते, नाही 55 मिनिट दाखवत होते. आणि टोटल पैसे त्याचे दिले आपल्याला 555 रुपये. एअरपोर्टला त्यांना मस्तपैकी ड्रॉप केला आणि सरळ निघालो मी डायरेक्ट घराकडं, कारण की टाइम होत आलाय आणि डोळे ना सगळं लागत आहे. काम असं वाटतंय की गाडी खूपच जास्त चालवली म्हणून, आणि झोप नाही का झाली नाही व्यवस्थित. रात्री पण 12-1 वाजता झोपलो होतो आणि सकाळी 5:30 वाजता उठलो होतो, त्याच्यामुळे असं वाटतंय की झोप झाली नाही म्हणून. तर आता चाललोय घरी आणि टोटल गाडी चालली आहे मित्रांनो 291 किलोमीटर. आणि CNG तुम्हाला सांगतो टोटल किती लागला आपल्याला आजचं. तर आज जे आहे ना आपल्याला CNG सकाळी 500 रुपये, आता 700 रुपये, मतलब 1200-1300 रुपयेपर्यंत तुम्ही धरून घ्या CNG टोटल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालाय. आणि हा मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की आपल्या जी 1 वर्षानंतर ना गाडी किती काम करते, तर उद्याच्या व्हिडिओ सांगू, कारण की हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालाय. मला पण झोप वगैरे आली आणि भूक पण लागली. मी मिनिमम आय थिंक 11-11:30 दरम्यान 12च्या दरम्यान जेवण वगैरे केलं होतं. तेव्हापासून पोटामध्ये अन्न नाही आहे मित्रांनो. आणि एक फक्त चहा घेतला होता मधामध्ये, तर डोकं दुखतंय म्हणून. तर सध्या मला आता चक्कर वगैरे पण येत आहे आता गाडी चालत. चला आता घरी जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. घरी जाऊन जेवायचं आहे म्हणल्यावर काही विषय नाही. 2च मिनिटं राहिलंय घरी. इथं मस्त पाणी वगैरे मारलं होतं मी रस्त्यानी आणि पाणी वगैरे पण पिऊन घेतलं होतं. मला जाऊ द्या म्हणलं, जाताच काय जेवण वगैरे करायचं मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.